एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी। तर आज आपण चुलीवरती पालक सूप बनवतोय अगदी पारंपरिक पद्धतीने। तर इथे आता आपल्याला एक जोडी पालकाचे पानं घ्यायचे। तर इथे फक्त पानच घ्यायचे। तर आता हे पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वाफवून घ्यायचे। तर पूर्वीच्या काळातल्या गृहिणी म्हणजे क्रीम काय माहिती त्यांना, पण ती हा सूप आपण दुधात बनवतोय। इतका भन्नाट असा हा सूपचा रंग सुद्धा आणि स्वाद सुद्धा। तर आता पालक स्वच्छ धुवून झाली। तर एका पातेल्यामध्ये आपल्याला पालक वाफवून घ्यायची। तर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचंय आणि एक तुकडा दालचिनीचा घालायचा आहे। काय होतं पालकाच्या सूपमध्ये जर दालचिनीचा तुकडा घातला ना स्वाद खूप छान येतो। त्याच्यामुळे ते पालक आपल्याला वाफवताना दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। आता पालक वाफून झालाय तर एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि दालचिनीचा तुकडा सुद्धा काढून घ्यायचा आहे। तर पालक थंड झालं की यामध्ये दूध घालायचे। तर अंदाजाने 2 कप दूध घालायचे। तर पालकाच्या सूपमध्ये पालक वाटताना दूध घातल्याने दूध अजिबात नासत नाही आणि सूपला सुद्धा सुरेख रंग येतो। तर आता इथे आपल्याला प्युरी तयार झाली की पातेल्यामध्ये काढून घ्यायची। नंतर इथे 1 चमचा मिरीपूड आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक छान अशी उकळी येऊ द्यायची। खूप भन्नाट इथे सूप तयार होतं, रंग पण खूप सुरेख येतो। तर आमची आई नेहमी आम्हाला लहानपणी असं सूप बनवून द्यायची। म्हणजे आहे त्या साहित्यातच खरंच पूर्वीच्या गृहिणी म्हणजे खूप भारी होत्या। एवढं छोट्या छोट्या गोष्टीतून त्या आनंद घ्यायच्या आणि आपल्याला सुद्धा आनंद द्यायच्या। तर खूप भन्नाट इथे सूप तयार झालंय। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। थँक्यू।